मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट साइड वर चालू केला आहे. आपलं काम चालू आहे. चला तिकडे 2 दिवस झाला आपण ब्लॉग बनवलाच नाही साइड वरचा, कारण बाहेर कामं चालू होती आपली पर्सनल कामं. काल लग्नाला गेलो होतो आणि काल सायमन सुट्टी पण होता. चला आता काय चाललंय बघूया आपण. ब्रेकर मारायचं काम चाललंय. जे बाथरूमचं काम आहे ते चालू केलं आपण. बाथरूम त्या दिवशी त्यांचा व्हिडिओ आपल्याकडून डिलीट झाला, त्यांच्याबद्दल आलेल्या त्यांना सॉरी बोललो तरी ती काही म्हणत नाही. आता व्हिडिओ बनवतोय तर बघा कसं माणूस आहे बघा. लाईट बंद केली यार, आमचा कॅमेरा आहे चांगला, दिलेत पैसे त्याला आम्ही. तुम्ही देवपूजा करा, देवपूजा करा, देवपूजा करा. आम्ही तुम्हाला गोरं करू, काय टेन्शन नका करू. आमचा मोबाईल आहे चांगला. त्यांचं असं दुकान आहे सुंदरस. पाईप बसवण्याचं काम चाललंय इथं. मारायचं काम चालू आहे आता. तिथे बघा गाळ सोडलाय आपल्या सर्वांनी. इकडे चाललंय फरशी बसवायचं काम. तर आपण आता जाऊया मित्रांनो. आता जेवून आलेलो आहे मी साइड वरती. आता काय काम चाललंय आपलं ते बघूया. आता इथे काम चाललंय, इथे कोटिंग करायचंय थोडस, तुम्ही बघू शकता. हे फरशी पूर्ण लावून घ्यायची तिथपर्यंत उमराची, त्यामुळे पहिले इथे कोटिंग करून घ्यायचंय. साफसफाई करायचं काम चाललंय आपलं. ते कोटिंग ह्यासाठी करायचं की जे बाथरूम मधलं पाणी आहे ते इकडे बेडरूम मध्ये येऊन नाही यावे, त्यासाठी हे कोटिंग करून घ्यायचं असतं. ते मी साफ करून घेतोय. हे मित्रांनो हे पूर्ण प्रकारे साफ करून घेतलेलं आहे. इथे केमिकलचं कोटिंग करायचं आता. आई रे आई, लाईट आई देखने के बाद तुरंत बघू मत. फरची कटिंग करायचं चाललंय त्यामुळे आवाज आहे ना आपल्याला. मित्र करण्याचं काम चाललंय. थोडं फरची लावायचं काम चाललंय आहे. कोटिंग झालेलं आहे. चला आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे. त्याच्या भाजी करण्यासाठी लागणारे जे साहित्य मी तुम्हाला सांगते. चला बघूया साहित्य. ही अख्खा मसूर रात्री भिजत घातलेला होता. त्या मसूरच्या भाजीसाठी लागणाऱ्या मसूरच्या दुप्पट कांदा लागतो आपल्याला. कोण 3 पटपट टाकू शकतं. त्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे, हळद घेतलेले, काश्मीरी मिरची पावडर घेतले, आपल्या माझ्या आईनी आणि वहिनीने बनवलेला घरचा मसाला आहे. हा जिरा आहे, लसूणची पेस्ट आहे, हे मीठ आहे, चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि हे खायचा सोडा आहे. त्यात आपण आपल्याला पाहिजे तर तेवढं तेल आपण घालू शकतो, म्हणजे आपल्याला ज्याला आवडतं तसं आपण त्यात घालणार आहे. तेल चांगलं तापून द्यायचं. त्यामध्ये आता काय करणार आहे, आपण लसूणची पेस्ट केलेली आहे ना, तो आपण टाकून घेणार आहे. ती थोडी हलवून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट मी चांगली परतलेली आहे. त्यामध्ये आपण काय टाकणार आहे, थोडस हे टाकून घेणार आहे, हळद टाकून घेणार आहे, थोडीशी टाकायची. त्यानंतर आपण काय करणार आहे, आपल्या घरी बनवलेल्या माझ्या आईने बनवलेला मसाला टाकून घेऊया. त्यामध्ये आपल्याला जसं तिखट लागेल तसं टाकून घ्यायचा. त्यानंतर ही काश्मीरी मिरची पावडर घ्यायची, कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची. त्यानंतर आपण काय करणार आहोत, मीठ टाकून घेणार आहोत.
चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. आणि काय करायचं, एक खायचा सोडा का टाकायचा, थोडस का ती मॅश होणार आहे ना, ते मसूर टाकणार आहे ना आपण, मसूर आणि कांद्याची मॅश एकदम छान लागते भाजी. ते चव एकदम छान उतरते एकमेकामध्ये, म्हणून आपण त्यात खायचा सोडा टाकणार आहोत. टाकला आहे. आता त्यात मसूर टाकतोय आपण, आणि हे रात्रीच भिजू घातलेले आहे, मी स्वच्छ पाण्यात भिजू घातलेले आहे, त्यामुळे हे पाणी पण त्यात टाकायचं, मसूरचं पाणी पण टाकून यायचं असेल. हे चांगलं ढवळून हलवून घ्यायचं. जेवढा जास्त वेळ आपण मसूर शिजवल ना कमी आचेवर, खूप छान लागते भाजी. कमी गॅसवर शिजवायची, जवळजवळ एक 20 मिनिटं तर भाजी शिजून द्यायची अशी, झाकणवरती ठेवायचं नाहीये. आणि आता आपण गरम पाणी केलेलं आहे ना, ते गरम पाणी आपण त्यात टाकणार आहोत. मित्रांनो, मम्मीचं चाललंय अख्खा मसूर बनवायची भाजी. आता इथे पितोय हे कोराच्या ब्लॅक टी, आणि आपली इथं भाजी चालली आहे. तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतोच मी. चला चहा पिऊन घेतो मी. पार्थ चालली फिरायला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. आजी बरं मम्मी बरं, आता तिला ट्रायपॉड वाढायचा आहे आपला. हाय अशी गंमत बाबा, बरं आपला हाय बाबा. आता आपण जे गरम पाणी करून घेत होतो ना, त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाहीये. मग ह्याच्यावर आता एक 20 मिनिटं करून भाजी करून द्यायची आपण आता. मित्रांनो, आपली भाजी चांगली शिजलेली आहे. त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. चला आता आपण जेवण करूया. मित्रांनो, भाजी घेतली आपली मसूरची, चपाती, कांदा, लिंबू. लिंबू टाकून घेऊ पहिले. अख्खा मसूरची भाजी चांगली झाली. तुम्ही पण घरी रेसिपी बनवून बघा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली तुमची भाजी. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.